संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। मंचरमधील शरद सहकारी बँक येथे पत्रकार बांधवांशी संवाद साधत आताच्या पाणी परिस्थितीबद्दल तसेच कालवा सल्लागार समितीच्या बैठकीबद्दल माहिती दिली आहे। यावेळी बोलताना आपल्या डिंबे धरणाच्या घोड कालव्याला दिनांक 5 मे रोजी पाणी सुटणार आहे। त्याचबरोबर घोड नदीवरील 65 कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना देखील पाणी सुटलं पाहिजे, अशी प्रमुख मागणी आपण अहिल्यानगर येथे होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मांडणार आहोत, अशी माहिती दिली। आपण पाणी वाटपात राजकारण कधी केलं नाही, शेतकऱ्यांना पाणी कमी पडू दिलं नाही, तक्रार येऊ दिली नाही, प्रकाश झोतात राहण्यापेक्षा आपण नेहमी काम करत आलोय आणि काम करत राहणार, अशी ग्वाही दिली। तसेच भविष्यात पाण्यावरून मोठा संघर्ष उभा राहणार आहे, त्यासाठी शेतकऱ्यांनी पाणी जपून वापरलं पाहिजे। सध्या प्रचंड उन्हाळ्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन होऊन झपाट्यानं धरणातील साठा कमी होत आहे। डिंबे धरणात सध्या 13% पाणी शिल्लक असून हे पाणी पुरवण्याचा मोठा प्रश्न तयार झालाय। दिनांक 13 एप्रिल रोजी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहून घोड आणि मीना कालव्याला आणि कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना पाणी सोडण्याची मागणी यापूर्वीच आपण केली आहे। कालव्याला पाणी सोडण्यासंदर्भात अहिल्यानगर येथे उद्या बैठक होणार आहे। या बैठकीत कालव्याबरोबर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना पाणी सोडले जावे ही प्रमुख मागणी मांडणार असल्याची माहिती दिली। सध्या शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचा एक गंभीर प्रश्न आहे। यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, राजेंद्र गावडे, दादाभाऊ शेठ पोखरकर, प्रकाश गोलप इत्यादी उपस्थित होते। मोठ्या प्रमाणात आहे। उन्हामुळे पाण्याचं बाष्पीभवन होत आहे। पाण्याचे साठे मग धरणातले, तलावातले, विहिरीतले, केटीवेर मधले सगळे साठे कमी होत आहेत। काही ठिकाणी कोरडं ठाक पडलेलं आहे आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आणि सर्वांनी पाण्याचा वापर हा जपून करावा, अशा प्रकारची विनंती सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व नागरिकांना करण्यासाठी मी आवाहन करतो आहे, विनंती करतो आहे की पाऊस कधी पडेल, काय पडेल याचा अंदाज अजून आपल्याला नाही, तर त्याच्यासाठी या पाण्याचा विनियोग जपून करावा, एवढी माझी विनंती आहे। घोड शाखा कालव्याला पाणी सोडण्याची मागणी होती। असं आहे की ज्या ज्या वेळेला आवर्तन होतं, खरं तर कायद्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 8 माही पीक पद्धत आहे, परंतु आपण 8 म्हणजे फेब्रुवारी नंतर पाणी द्यायचं नाही हे धोरण आहे, परंतु आपण एप्रिल मे महिन्यापर्यंत पाणी असेल तर देतो आणि त्याच्यामुळं वेगळी पिकं शेतकरी घेतात। आपण साधारणतः 4 आवर्तनं करतो, पहिलं आवर्तन, दुसरं आवर्तन, तिसरं आवर्तन आणि चौथं आवर्तन। तर या सगळ्या आवर्तनामध्ये डावा कालवा, उजवा कालवा, घोड शाखा, मीना ब्रांच या सगळ्याच कालव्यांना आपण पाणी देतो आणि नदीमध्ये सुद्धा बंधारे भरून देण्यासाठी पाणी सोडतो आणि शेतकऱ्यांची पाण्याची गरज भागवतो। घोड शाखा कालव्याला पाणी सोडण्यास उशीर झाला आहे, आपण यापूर्वी काही मागणी केली होती का? 23/4 मी पत्र दिलं होतं, ते पत्र इथे आहे माननीय पाटबंधारे मंत्र्यांना, आणि पाटबंधारे मंत्र्यांनी त्याच्या संदर्भात आज उद्या मीटिंग लावलेली आहे, तर त्याच्यामध्ये निर्णय होईल आणि बहुतेक उद्याच पाणी सुटेल। घोड शाखे कालव्याप्रमाणे आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील 65 बंधाऱ्यांची परिस्थिती सध्या गंभीर आहे। तुम्ही एक लक्षात घ्या की हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प एका धरणाचा नाही,
हा प्रकल्प कोकडीचा प्रकल्प हा 5 धरणाचा प्रकल्प आहे. त्यामुळे पाणी सोडताना या 5ही धरणाचं कोऑर्डिनेशन करावं लागतं. त्यामुळे एकच शाखा किंवा एकच एरिया असा विषय नाही. आता जो तो माणूस आपापल्या भागात राहणाऱ्या लोकांसाठी पाणी मागणारच, परंतु ज्या वेळेला या सगळ्या कोकणी प्रकल्पाचा एकत्र विचार केला तर जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत आणि सोलापूर. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.